कर्जत शिरूर प्रस्तावित चौपदरी महामार्गाच्या पार्श्वभूमीवर पाबळ इथं महामार्ग समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत विकासासोबतच शेतकऱ्यांना न्याय मिळावा, भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक असावी आणि स्थानिकांचा सहभाग सुनिश्चित करावा यावर भर देण्यात आला। बैठकीला ॲडव्होकेट हर्षल गोसावी, राज गायकवाड, दादा पाटील घवटे, चंद्रशेखर बारखेडे, बाबा इनामदार, बंटी शेळके, रमेश दोंडकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। सर्वांनी महामार्गाच्या कामाला पाठिंबा दर्शवताना शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण करण्याची मागणी केली आहे। 123.754 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग पुणे, रायगड, अहमदनगर आणि मराठवाडा भागासाठी विकासाचा नवा मार्ग ठरणार आहे। मुंबई आणि JNPT बंदराशी संपर्क वाढल्याने शेतमाल व औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे। मात्र योग्य मोबदला, जमिनींचे संरक्षण आणि शासनाशी सातत्यपूर्ण संवाद या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत। शिरूरहून बाबा इनामदार, टाइम्स ऑफ महाराष्ट्र यांचा रिपोर्ट।